नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीने। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाने संचालक त्याचे राजीव मिश्रा यांचा हा दावा। नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला याची कल्पनाच नव्हती। सरकारचे अधिकारी राजीव मिश्रा यांच्या अजब दाव्यानं खळबळ माजली। या बाबतीत असं झालं की क्ले मॉडेलला मान्यता त्यांनी घेतली आणि आमच्याकडून नेव्हीला ही मान्यता देण्यात आली। जेव्हा हे मान्यता दिली गेली त्याच्यात आम्हाला हे सांगितलं गेलं नव्हतं की हे 35 फुटाचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे लोक स्टेनलेस स्टील वापरणार आहेत। आणि जेव्हा जेव्हा त्यांना हे करायचं असतं त्याच्याबद्दल त्यांनी ही माहिती आम्हाला न दिल्यास या बाबतीत आम्हाला काही तरतूद नाही, काही विचारायची तरतूद नाही। तुम्ही म्हणताय की 6 फुटाची परवानगी तुम्ही दिली होती, पण नेव्हीकडे ज्यावेळी गेलं तेव्हा 35 फुटाचा हा पुतळा उभारण्यात आला। त्यासाठी मग जबाबदार कुणाला मानायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता जेव्हा कलाकारांकडे हे काम करायला दिलं गेला तेव्हा ज्या एजन्सीने त्यांना हाईट आणि मटेरियल ठरवायचा निर्णय दिला त्या कमिटीमध्ये कलाकारांनी सांगितलं पाहिजे होतं की जेव्हा मी हे 35 फुटाचा करणार आहे तर तेव्हा मला टेक्निकल सपोर्ट लागेल। टेक्निकल सपोर्ट म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियरची त्याला मदत घ्यावी लागेल। याबद्दल तुम्हाला काही माहिती होती का आणि तुम्ही राज्य सरकारला याबद्दल कळवलं की या पुतळ्यामध्ये गैरप्रकार घडलेला आहे आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, ऑडिट व्हायला पाहिजे? नाही, याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती आणि त्या कारणाने आम्हाला कुठलीही या बाबतीत काहीच करता आला नाही। कारण हे जेव्हा त्या लोकांनी त्यांच्या स्तरावर हे निर्णय घेतला तर त्यांनीच ठरवलं असेल की आता याच्या पुढे त्यांनी काय करावं।